साऊथकडून इन. फ्रीली हँड काढा, जस्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कसं. पॅरेलल असलं पाहिजे, इकडून जास्त इकडून कमी असं नका काढू. पॅरेलल असले पाहिजे ते लाईन्स. पॅरेलल म्हणजे काय, हे दोघं सेम डिस्टन्स. इन देन आउट. झालं. डेफिनेशन घ्या. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इज डिफाईन्ड ॲज, magnetic lines of forces is defined as imaginary close loops. क्लोज लूप्स का म्हणतात, कारण की ते आउटसाईडला येतात का, नाही, क्लोज लूपमध्येच इनसाईडला. क्लोज लूप्स that show the directions, direction and strength of a magnetic field, hello. Then नॉर्थ कुठल्या साईडला जातोय, आउटसाईडला जातोय, म्हणजे तो कोण आहे, निगेटिव्ह. अँड साऊथ पॉझिटिव्ह. नॉर्थ इज पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, अँड साऊथ इज पॉझिटिव्हली चार्ज. झालं. नेक्स्ट हेडिंग घ्या. किती मार्क्सला विचारतात हे, 2. पुढे लगेच मेन्शन करा 2 मार्क्स. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका. मॅग्नेटिक is monopoles do not exist. ही छोटीशी डायग्राम काढून घे. झालं. It means that a single magnetic pole either a north or south pole, cannot be isolated
cannot be isolated from a magnet, cannot be isolated from the magnet. ठीक आहे, समजले हे दोन टॉपिक. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकदम बेसिक आहे. 2 मार्क्सला आल्यावर येईल ना लिहिता. त्याच्यात मी हे जरी लिहिलं ना की पॉझिटिव्हली नॉर्थ सॉरी साऊथ आहे, निगेटिव्हली नॉर्थ आहे, डायरेक्शन इन आउटवर्ड आहे, इनवर्ड आहे, दॅट्स इट. ते पण 2 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिट करू शकत नाही, म्हणजे त्याचे कितीही छोटे छोट्यातले छोटे पीसेस केले तरी ते नॉर्थ साऊथ सेपरेट होऊ शकतात. कारण नॉर्थ नॉर्थ असलं तर काय असतं आणि रिपल, आणि अपोजिट असेल तर नॉर्थ साऊथ असेल तर अट्रॅक्ट. क्लिअर. नेक्स्ट हेडिंग घ्या आता. टॉर्क ॲक्टिंग ऑन torque acting on a magnetic dipole, torque acting on a magnetic dipole in uniform magnetic field. Torque acting on a magnetic dipole in uniform magnetic field. छोटीशी डायग्राम काढून घ्या. मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे एक टॉर्क ॲक्ट केलेला आपण, बरोबर. ऑब्वियसली टॉर्क, आता ही मॅग्नेटिक फील्ड आहे, सपोज हा टॉर्क आहे, इकडे काय आहे नॉर्थ, इकडे काय आहे साऊथ. ऑब्वियसली तो जो टॉर्क ॲक्ट करेल तर तो कुठे जाणार आहे, टॉर्क ॲक्ट म्हणजे मॅग्नेटचाच. तो मॅग्नेट हा इकडे नॉर्थ आहे सपोज आणि इकडे साऊथ आहे, तर तो कुठे अट्रॅक्ट करणार आहे, साऊथकडे, बरोबर. म्हणजे टॉर्क जेव्हा ॲक्ट करतो तेव्हा एक अँगल क्रिएट होतो. ओके. आणि मग तो अँगल क्रिएट होतो म्हणजे तो कोणामध्ये, मॅग्नेटिक मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड, आणि मग तो अँगल असतो साइन थीटा. क्लिअर. म्हणजे टॉर्क ॲक्ट करतो तेव्हा MB साइन थीटा हा फॉर्म्युला. हे जस्ट तुम्हाला 1 या 2 मार्क्सला विचारतात की जेव्हा तो टॉर्क ॲक्ट करतो तेव्हा अँगल क्रिएट होतो, बरोबर. अँगल कसा क्रिएट होतो, जेव्हा तो कुठलीही कुठलाही मॅग्नेट घ्या, कुठलाही रॉड घ्या, तो एका याच्यामध्ये येतो, मोशनमध्ये येतो. मोशनमध्ये केव्हा येतो, रोटेशनल मोशनमध्ये, जेव्हा तो टॉर्क ॲक्ट करतो. युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, कॉन्स्टंट, बरोबर. जो काही स्पीड असेल, जो काही वेलॉसिटी असेल ती कॉन्स्टंट असेल. मग जेव्हा टॉर्क ॲक्ट होतो तेव्हा ऑब्वियसली नॉर्थकडे साऊथ आणि साऊथकडे, तेव्हा जो अँगल क्रिएट होतो तो काय असतो, थीटा. ठीक आहे. डायग्राम झाली. त्याच्यामध्ये लिहा मग टॉर्क ॲक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, then torque is equal to M into B. M काय आहे, मॅग्नेटिक मुवमेंट. सिग्निफिकंट पण लिहत चला. ऑलमोस्ट बऱ्याच याच्यात डेरिवेशन्समध्ये तुम्हाला काय विचारतात, फॉर्म्युले लिहा आणि सिग्निफिकंट लिहा. सिग्निफिकंट लिहायचं म्हणजे आपण काय कन्सिडर केला, तर इथे M काय कन्सिडर केलेलं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट, आणि B काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. So torque is equal to M into B. M is magnetic moment, B is magnetic field. So torque is equal to MB sin theta. आता झालं ते लिहून. आता याच्यामध्येच नेक्स्ट अगेन हेडिंग टाका, मॅग्नेटिक फील्ड, the potential energy of a bar magnet,
place in uniform magnetic field. Place in uniform magnetic field. Place in uniform magnetic field. हे डेरिवेशन 3 to 4 मार्क्सला विचारलं जातं. ओके, मग त्याच्यावर क्वेश्चन्स कसा विचारला जातो? डिराईव्ह अँड एक्सप्रेशन. क्वेश्चन लिहिताय का? लिहून घ्या क्वेश्चन. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन derive an expression potential energy of a bar magnet. Potential energy of a bar magnet place in a same. फक्त पुढे काय येतं? डिराईव्ह अँड एक्सप्रेशन येतं किंवा थोडेफार मध्ये चेंजेस होतात. प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. 3 to 4 मार्क्सला विचारला जातो हा क्वेश्चन. ओके, डायग्राम काढून घ्यावी. सेम डायग्राम आहे, फक्त इथे मॅग्नेटिक फील्ड दाखवली आहे, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ दाखवलं आहे. कळते ना डायग्राम? आणि अँगल मेन्शन केलेला आहे. सेम डायग्राम आहे. झालं. परत त्याच्यामध्ये टॉर्क ॲक्ट होतोय. ओके, आपल्याला तर काय फाइंड आउट करायची आहे? पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी कोणावर डिपेंड असते? वर्क डनवर. बरोबर. सो पोटेन्शियल एनर्जी मेन्शन करतो यू ने. यू इज इक्वल टू डब्ल्यू अँड वी नो दॅट वर्क डन कोणावर डिपेंड असतं? वर्क डनचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सिलरेशन. नक्की. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. राईट. एफ इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला इथे काय ॲक्ट करतोय? पोटेन्शियल एनर्जी. मॅग्नेटिक फील्डमध्ये पोटेन्शियल एनर्जी ॲक्ट होते. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी. पण पोटेन्शियल एनर्जी त्याच्या वर्क डनवर डिपेंड आहे. बरोबर. सो तिथे काय घ्यायचं आपण? अँगल. आता इथे अँगल जसं जसा तो रोटेट होईल तसा तसा अँगल पण चेंज होईल. बरोबर. जसं जसा हा रोटेट होईल कुठल्या साईड? नॉर्थ अँड साऊथ साईडनुसार. मग जसं जसं रोटेट होईल अँगल 0 येईल, त्याच्यानंतर अँगल 90 येईल, त्याच्यानंतर अँगल 180 येईल. बरोबर. म्हणजे थिटा चेंज होत जाईल. सो इंटिग्रेशन ऑफ θ1 अँड θ2 इंटिग्रेटेडमध्ये. इंटिग्रेशन ऑफ θ1 अँड θ2 घेतल्यावर इथे काय घेणार आपण? वर्क डन. वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी घेणार. बरोबर. मग पोटेन्शियल एनर्जी घेणार. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण आत्ताच बघितलंय टॉर्क ॲक्ट होतोय अँड वी नो दॅट टॉर्क म्हणजेच काय आहे? mb sin θ. बरोबर. म्हणजे आपण इंटिग्रेशन फॉर्ममध्ये काय लिहिणार? θ1 θ2 इकडे काय येणार? mb sin θ. ओके, mb sin θ. आता याच्यामध्ये mb sin θ घेतलं म्हणजे mb काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे ज्या काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात त्यांचं इंटिग्रेशन, डेरिवेशन, लिमिट काहीही निघत नाही. म्हणून त्यांना काय घेणार? इंटिग्रेशनच्या बाहेर. म्हणजेच काय येईल? mb देन इंटिग्रेशन ऑफ θ1 टू θ2 sin θ. आणि sin θचं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस θ. ओके. सो mb अगेन θ1. आता इथे θ1 आणि θ2 घ्यायची गरज आहे का? नाही, कारण की आपण साईनचं इंटिग्रेशन घेतलं आहे मायनस कॉस θ. आणि इंटिग्रेशन सॉल्व करता येतं ना? काय येईल मग इथे? कॉस θ1 मायनस कॉस
θ2. आता मी अँगल कुठून सांगितलं आहे, 0 पासून कुठे जातो तो अँगल, परपेंडिक्युलर, म्हणजे कुठे जातो 90कडे. मग cos 90 काय आहे इथे, cos θ ॲज इट इज तसंच ठेवा. 90 काय आहे तो, cos 90 काय आहे, cos 90 0 राईट, आणि cos 0 1, म्हणजेच काय येईल MB cos θ. समजलं, θ1 कन्वर्टेड θ2. क्लिअर. आता तुम्ही डायग्राम काढली, त्याच्यानंतर लिहा कन्सिडर अ बार मॅग्नेट, consider a bar magnet having magnetic moment m बार. फास्ट होत आहे का, m बार, mच्या वरती बार, मॅग्नेटिक मोमेंट m बार लिहिलं, अँड मॅग्नेटिक फील्ड B बार in uniform magnetic field, with an angle theta, नेक्स्ट लाईनमध्ये नंबर देत असाल तर सेकंड नंबर, नसेल देत तर जस्ट नेक्स्ट लाईनमध्ये. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बार magnet, so torque is equal to तिथे लिहिलंय ना आपण MB sin θ, इकडे लिहू का परत, टॉर्क इज इक्वल टू MB sin θ. याला नंबर द्या इक्वेशन 1. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये थर्ड पॉइंट, वर्क डन इज अगेन्स्ट द एक्सटर्नल टॉर्क. एक्सटर्नल का म्हणतोय, कारण आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय. एक्सटर्नल टॉर्क अँड दिस वर्क डन इज स्टोर एनर्जी, म्हणजे कुठली एनर्जी झाली, पोटेन्शियल. स्टोर in terms of potential energy. Next point, fourth, potential energy is U is equal to θ1 to θ2 torque. टॉर्क थीटा इंटू डी थीटा. ओके. हे जर लिहायची गरज असेल तर हे पण लिहिलेलं असू द्या. कसं काय आलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क, आणि वर्क तो कशातमध्ये येतोय, टॉर्कमध्ये. ठीक आहे, साईडला लिहून घ्या, नाही तर त्याच्यातच लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. we know that torque is equal to MB sin theta. ओके. आणि पुट करा मग याच्यामध्ये
यू इज इक्वल टू जसं तिकडे लिहिलेलं आहे मी θ1 to θ2 MB साइन थीटा. ओके. हे इकडे हवं तर cos θ2 मायनस झालं मायनस साइन. सो पोटेन्शियल एनर्जी किती आली मग? पोटेन्शियल एनर्जी काय आली? मायनस MB cos थीटा. हे झालं. यू घेतला तरी चालेल किंवा पोटेन्शियल एनर्जी लिहिलं तरी चालेल. झालं. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये स्पेशल केसेस. जसं मी तुम्हाला सांगितलं अँगल कसे कसे होत जातात. 0 डिग्री 180 डिग्री आणि देन 0 90 180. त्याच्यामध्ये केस फर्स्ट थीटा इज इक्वल टू 0. ओके. आपलं काय इक्वेशन? यू इज इक्वल टू मायनस MB cos थीटा. आता किती घ्यायचा अँगल? फर्स्ट केसमध्ये 0 डिग्री. ओके. म्हणजे मायनस MB cos 0. काय cos 0? 1. मग आन्सर काय येईल? मायनस MB का आला? लिहून घ्या केस फर्स्ट. आता मायनस आलं म्हणजे तो मॅग्नेट कसा आहे? स्टेबल इन मिनिमम पोझिशन. इथपर्यंत आले. इथे हवं तर म्हणा देअरफॉर cos 0 इज इक्वल टू 1. पूर्ण लिहून देऊ का? याच्या खाली गा मॅग्नेट इज इन अ स्टेबल इक्विलिब्रियम hence potential energy is minimum. ओके. केस सेकंड. आता पोटेन्शियल एनर्जी जेव्हा अँगल 0 असतो ऑब्वियसली तेव्हा पोटेन्शियल एनर्जी कशी असते? मिनिमम. ओके. केस सेकंड घ्या. केस सेकंड थीटा इज इक्वल टू 180.
theta is equal to 180. Again potential energy is equal to minus mb cos theta. अँगल किती घेतोय आपण 180. काय 180? 180 ची व्हॅल्यू किती आहे? किती आहे? नाही आठवत. ट्रिग्नोमेट्रिक तुम्ही लिहिलेला आहे का एक चार्ट 0 डिग्रीपासून तर 360 पर्यंत सगळ्या व्हॅल्यू लिहायच्या. करणार? 0 कॉस किती, साईनच्या पण, कॉसच्या पण आणि टॅनच्या पण. कॉस 0 किती आहे, साईन 0 किती आहे? 0, 30, 60, 45 राईट. 180, 90 ज्या ज्या अँगल असतील ते सर्व किती मग आठवतं आहे? राईट, -1. ओके. सो आपला पोटेन्शियल एनर्जी आता काय आली? पॉझिटिव्हमध्ये आली. बरोबर. मायनस मायनस प्लस लिहून घ्या. हे इथे हवं. आता प्लस आली म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जी, तो मॅग्नेट कसा आहे? मॅक्झिमम. झालं. याच्या खाली घ्या मग. magnet is unstable, hence potential energy is कशी असणार आहे आता? मॅक्झिमम. आता कसा आवाज आला? मॅक्झिमम. झालं. आता नेक्स्ट केस. आता कुठला अँगल राहिला आहे? आता 90. घ्या. केस थर्ड. तो आपण इक्वेशनमध्ये घेतला होता 90. ओके. इथे जो अँगल घेतला होता ना तो इक्वेशनमध्ये घेतला होता. काय झालं हे? आता स्पेशल केसेस चालू आहे. केस थर्ड. थीटा इज इक्वल टू 90. काय होतं आपलं इक्वेशन? यू इज इक्वल टू मायनस mb cos थीटा. थीटा किती घेतोय आपण? 90. राईट. cos 90 किती आहे? ठीक आहे. झिरो आली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी आहे? कॉन्स्टंट. ठीक आहे. झालं. याच्या खाली लिहिला पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. त्याच्यामध्येच सब पॉईंट घ्या. The graph of potential energy, versus position of bar magnet. ओके. 2 मार्क्सला फक्त ग्राफ येऊ शकतो आणि पूर्ण जो 4 मार्क्सला आला तर ग्राफ पण इन्क्लूड करायचा त्याच्यात. सो पोटेन्शियल एनर्जी कशी येते मग? -mb देन 0 आणि +mb. ठीक आहे. म्हणजे इथे कोणती? इथे मॅग्नेट कसा आहे? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे आणि स्टेबल आहे मॅग्नेट. बरोबर. इथे पोटेन्शियल एनर्जी काय झाली आहे? कॉन्स्टंट झाली आहे. आणि इथे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम झाली आहे आणि मॅग्नेट कसा आहे? अनस्टेबल आहे. काढून घ्या हा ग्राफ.
फक्त 2 मार्क्सला ग्राफ येऊ शकतो हां. आणि 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आला की त्याच्यात लास्टला ग्राफ पण लिहायचा. प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं तर फुल मार्क्स मिळतात. फिजिक्समध्ये पण आउट ऑफ मिळू शकतात, जसं मॅथ्समध्ये मिळतात तसं. फक्त प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे, तर नोटबुक आहे, जेव्हा तुमचं ॲन्सर शीट राहील जेवढं मोकळं लिहिता येईल तेवढं मोकळं लिहायचं. मिनिमम 4 मार्क्सचं डेरिवेशन 2.5 पेजपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. इतकं सुटसुटीत आणि व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. डबल लिहा जेवढं लाईन. आता इथे ना cos 90 ना, नेक्स्ट लाईनमध्ये काय लिहिणार, cos 90 इज इक्वल टू काय, 0. म्हणजे ही एक स्टेप वाढेल, बरोबर. आणि मग पुढची स्टेप, परत पुढच्या स्टेपमध्ये हवं तर परत हा फॉर्म्युला लिहा, परत ही व्हॅल्यू पुट करा आणि परत हे 0 लिहून परत तुम्ही नेक्स्ट स्टेप लिहू शकते. म्हणजे ह्या ज्या 4 स्टेप आहे तुम्ही याच्या मिनिमम 5 to 6 स्टेप करू शकतात. झालं. आता नेक्स्ट घ्या, नेक्स्ट हेडिंग. आता याच्यामध्ये तो जो बार मॅग्नेट आहे त्याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाईम पिरियड. तुम्ही याच्या आधी पेंडुलमचे टाईम पिरियड बघितलेच असेल, बरोबर. ऑसिलेशनमध्ये, सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये टाईम पिरियड काय होता, T इज इक्वल टू 2π√L/G. ओके. आता याच्यामध्ये कोणाचा टाईम पिरियड बघणार आहोत आपण, बार मॅग्नेटचा. नेक्स्ट हेडिंग टाका. मग काही डाऊट आहे याच्यात, ह्या डेरिवेशनमध्ये समजलं. अजून एक, जेव्हा तुम्ही डेरिवेशन सॉल्व करताना रफली शेजारी काय लिहायचं, अल्गोरिदम लिहायचा. अल्गोरिदम म्हणजे काय, मेन फॉर्म्युले. आता ह्या डेरिवेशनमध्ये आपण मेन कुठले फॉर्म्युले घेतले, फर्स्ट कुठला घेतला, टॉर्क इज इक्वल टू MB साइन थीटा. ओके. त्याच्यानंतर लास्ट वन डेरिवेशन कुठलं आलं, सेम, फक्त MBचं काय झालं, -MB आणि साईनचं इंटिग्रेशन काय झालं, कॉस. हे 2 अल्गोरिदम तुम्ही लिहिले तर तुम्हाला पूर्ण डेरिवेशन लक्षात येईल. त्याच्यानंतर व्हॅल्यू पण लिहून ठेवा. केस फर्स्टमध्ये अँगल किती घेतला, 0, cos 0 इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये 180, cos 180 इज इक्वल टू -1. आलं लक्षात. आणि लास्ट वन cos 90 इज इक्वल टू 0. म्हणजे प्लस मायनस 0. क्लिअर. नेक्स्ट हेडिंग घ्या आता, टाईम. व्हेरी इम्पॉर्टंट हां. बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन, बऱ्याच वेळेस हे डेरिवेशन विचारलं गेलेलं आहे. स्टार करून ठेवा, 3 स्टार 5 स्टार, तुम्हाला जेवढे स्टार करता येईल. ठीक आहे. टाईम पिरियड ऑफ angular oscillations of a bar magnet. आता इथे काय बोललेलं आहे, टाईम पिरियड ऑफ अँग्युलर काय म्हटलेलं आहे, ऑसिलेशन, बरोबर. अँग्युलर ऑसिलेशन म्हणजे टॉर्क इज इक्वल टू, जसं फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ॲसिलरेशन इन लिनियर फॉर्म. आता आपण कुठलं बघतोय, अँग्युलरमध्ये फोर्सला काय म्हणतात, टॉर्क म्हणतात, बरोबर. आणि मासला काय म्हणतात, मोमेंट ऑफ इनर्शिया I. आणि ॲसिलरेशनला काय म्हणतात, अल्फा. क्लिअर. त्याच्यानंतर अगेन अल्फा इज इक्वल टू d2 थीटा अपॉन dt². मग मी याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करू शकते ना. म्हणजे आपला एक टॉर्क आला, टॉर्क इज इक्वल टू I d2 थीटा अपॉन dt². हे झालं इक्वेशन फर्स्ट. अँड वी नो दॅट सेकंड इक्वेशन आत्ताच आपण बघितलं काय आहे, टॉर्क इज इक्वल टू MB साइन थीटा. जस्ट दोघांना इक्वेटिंग करायचं. इक्वेटिंग केल्यानंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी येईल ओमेगा, अँड देन त्याची व्हॅल्यू टाईम पिरियडमध्ये कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या. फक्त पुढे काय येईल, क्वेश्चन आला म्हणजे डिराईव्ह अँड एक्सप्रेशन किंवा एक्सप्लेन द. ठीक आहे. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, कन्सिडर अ बार मॅग्नेट. having a, फास्ट होत आहे का, नाही ना, having a magnetic moment m bar, and moment of inertia I bar
freely suspended in a magnetic field, extensible string. Second point, due to magnetic field torque is applied on magnet due to restoring torque oscillate in opposite direction. रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट करतोय, बरोबर. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, ऑसिलेशनमध्ये झालेलं आहे. रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो. फॉर एक्झाम्पल आपण एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे, बरोबर. रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतोय. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, त्या स्प्रिंगला आपण स्ट्रेच करतोय, ओके, अँड देन जंप करतोय म्हणजे सोडून देतोय. तेव्हा त्या स्ट्रिंगवर आपण फोर्स कुठे अप्लाय करतोय, इकडे. सो ती स्ट्रिंग तिकडेच होत जाईल का, नाही, ती पण काय करेल, अपोजिट फोर्स ॲक्ट करेल आणि ती कुठल्या साईडला जाईल, अपोजिट डायरेक्शनला जाईल. म्हणून रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू -kx असं इक्वेशन होतं बघा, ओके. सो रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होतोय. रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होतोय म्हणजे तो कुठल्या साईडला जातोय, अपोजिट साईडला. नेक्स्ट पॉईंट, थर्ड. सो वी नो दॅट equilibrium both torque balance नेक्स्ट लाईनमध्ये. सो टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. हे इक्वेशन घ्या. टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. I अल्फा म्हणजे काय, टॉर्क म्हणजे काय, अँग्युलर फोर्स. I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे. नेक्स्ट लाईनमध्ये सिग्निफिकंट लिहा त्याची. I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. अल्फा इज इक्वल टू अँग्युलर ॲक्सिलरेशन. नेक्स्ट लाईनमध्ये वी नो अल्फा इज इक्वल टू d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. हे इक्वेशन लिहा. d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. लिहिलं हे इक्वेशन. त्याला नंबर द्या इक्वेशन 1. झालं. सॉरी, याला नाही, याला. सो टॉर्क इज इक्वल टू I d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू पुट केली ह्या इक्वेशनमध्ये. समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट पॉईंट घ्या त्याच्यामध्ये. रिस्टोरिंग टॉर्क लिहिताय का, याला इक्वेशन 1 म्हणा. टॉर्क इज इक्वल टू I d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. नेक्स्ट लाईनमध्ये रिस्टोरिंग टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बार magnet opposite direction. So we know that torque is equal to -mb sin theta.
सो त्याच्यातला जो अँगल आहे थीटा आहे हा खूप छोटा आहे. सो नेक्स्ट लाईनमध्ये लिहा थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि जेव्हा अँगल छोटा असतो ना तेव्हा इथलं कुठलंच ट्रिग्नोमेट्री येत नाही. ठीक आहे. सो मग थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. सो साइन थीटा नियर बाय इक्वल टू थीटा. म्हणजे साइन थीटाच्या जागी काय पुट करायचा थीटा. सो टॉर्क इज इक्वल टू मायनस MB थीटा. काय झालं? काय डाऊट आहे का? मला विचारा डायरेक्ट. काही नाही. कळतंय? समजतंय? नक्की. याला इक्वेशन 2 म्हणा. कुठे? नाही. अपोजिट डायरेक्शन मी लिहून दिलं ना. अपोजिट डायरेक्शन. रिस्टोरिंग फोर्स इज ॲक्ट ऑन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन वर्ड आलाच म्हणजे पॉझिटिव्हचं काय होतं? निगेटिव्ह. ठीक आहे. याला इक्वेशन 2 म्हणा. घ्या मग नेक्स्ट लाईनमध्ये. आता इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बघा. LHS इक्वल देन RHS ऑल्सो इक्वल. म्हणजे आपलं इक्वेशन काय येईल? I d2 theta upon dt square is equal to minus MB theta. लिहिलं हे इक्वेशन. याच्या आधी असं लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. ठीक आहे. आपल्याला फक्त d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर पाहिजे. आ इकडे मल्टिपल आहे तिकडे जाऊन काय होईल मग? डिवाइड. सो d2 d स्क्वेअर इज इक्वल टू मायनस MB थीटा डिवाइड बाय I. लिहून घ्या हे. याला इक्वेशन 3 म्हणा. आले इथपर्यंत. आता वी नो दॅट अँग्युलर डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? अँग्युलर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन. SHMचं काय आहे? ॲसिलरेशनचं. आठवतंय का? A इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. मग मायनस काही प्रॉब्लेम नाही मागे बघून सांगितलं तरी. ठीक आहे. काय इक्वेशन मग? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. मग कम्पेअर टू दिस इक्वेशन आपल्याला x म्हणजे काय तो? घ्या नेक्स्ट लाईनमध्ये लिहा. वी नो दॅट differential equation of linear SHM A is equal to minus omega square x. आणि A तर माहितीच आहे आपल्याला. इकडे काय होता? अँग्युलर होता. बरोबर. इकडे काय आहे? लिनियर आहे. आणि लिनियरमध्ये काय तो? लिनियरमधला थीटा म्हणजे इकडे काय असतो? एक्स असतो. बरोबर. सो d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू हे आपलं इक्वेशन आहे. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये. d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. नेक्स्ट लाईनमध्ये कम्पेअरिंग इक्वेशन 3 अँड 4. कम्पेअरिंग इक्वेशन 3 अँड 4 म्हणजे कुठलं? याला इक्वेशन 3 दिलं होतं का आपण? 3 अँड 4. बरोबर. LHS सारखेच आहे. फक्त तो लिनियरमध्ये हा काय आहे? अँग्युलरमध्ये. बरोबर. घ्या मग कम्पेअरिंग इक्वेशन 3 अँड 4. मग आपला ओमेगा स्क्वेअर काय येतोय? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय कम्पेअर केल्यावर सांगा बरं? मायनस मायनस आहे. काय इकडे? MB अपॉन I. MB अपॉन I. समजलं का हे कम्पॅरिझन? ओके.
इकडे थीटा आहे, तिकडे एक्स आहे, बरोबर. इकडे d2x dt स्क्वेअर आहे, इकडे d2 थीटा dt. फक्त हे अँग्युलरमध्ये आहे आणि हे लिनियरमध्ये आहे. कंपेअरिंग केल्यावर आपला ओमेगा काय तो mb/i लिहिलं हे mb/i. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. सो ओमेगा स्क्वेअरचं काय झालं ओमेगा आणि mb/iचं अंडर रूट mb/i. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे. ओमेगा असतो तर t इज इक्वल टू 2π/ओमेगा, राईट. आणि ओमेगाची तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. काय आला मग आपला टाइम पिरियड त्या बार मॅग्नेटचा. t इज इक्वल टू 2π/mb अंडर रूट mb/i. हा i काय जाईल वरती शिफ्ट होईल. म्हणजे टाइम पिरियड काय आला आपला. सो t इज इक्वल टू 2π स्क्वेअर रूट i/mb. हे झालं आपलं लास्ट इक्वेशन इम्पॉर्टंट. झालं. याच्या खाली लिहा मग. दिस इक्वेशन इज टाइम पिरियड ऑफ angular oscillations of a bar magnet. काय डाऊट आहे याच्यात. काहीच नाही, एकदम सिम्पल. काय काय घेतलं आहे सगळ्यात पहिले. आता अल्गोरिदम करायचं आपल्याला. सगळ्यात फर्स्ट स्टेप आपण अँग्युलरमध्ये बघायचं. टॉर्क बघतोय अँग्युलर फॉर्ममध्ये, म्हणजे टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. ओके. अँड वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू d2 θ/dt स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू जस्ट इथे काय केली मी पुट केली. पुट केल्यानंतर त्याला इक्वेशन 1 म्हटलं. आणि आपण याच्या आधीच डिराईव्ह केलेलं आहे टॉर्क इज इक्वल टू -mb sin θ. हे इथपर्यंत आले. पुढचा टॉर्कचा फॉर्म्युला, 2 टॉर्कचे फॉर्म्युले घेतले, हा फर्स्ट आणि हा सेकंड. आता याच्यामध्ये तो टॉर्क जेव्हा ऑसिलेट होतो तेव्हा अँगल काय असतो खूप स्मॉल असतो, बरोबर. कंटिन्युअसली तो काय होतोय टॉर्क ऑसिलेट होतोय, म्हणजे तो बार मॅग्नेट कंटिन्युअसली ऑसिलेट होतोय. तर अँगल एकदम स्मॉल आहे, खूप स्मॉल आहे. मग जेव्हा अँगल स्मॉल असतो तेव्हा ट्रिग्नोमेट्रिक कुठलाही असू द्या, साईन कॉस टॅन, थीटा इज इक्वल टू काय घेतो आपण थीटा. मग जस्ट साईन थीटाच्या जागी काय पुट केला मी थीटा. आणि मग काय आलं आपलं इक्वेशन टॉर्क इज इक्वल टू -mb थीटा. इक्वेशन 1, इक्वेशन 2. LHS इक्वल, देन RHS ऑल्सो इक्वल. मग RHS इक्वल आल्यानंतर d2 θ/dt स्क्वेअर इज इक्वल टू -mb. आपल्याला हवं काय फक्त SHMचं इक्वेशन, म्हणजे फक्त d2चं इक्वेशन पाहिजे. म्हणून आयला तिकडे काय केलं आपण शिफ्ट केलं. आयला तिकडे शिफ्ट करताना इकडे तो काय मल्टिपल आहे, तिकडे जाऊन काय झाला डिवाइड झाला. डिवाइड झाल्यानंतर फक्त आपण काय केलं अँगलला म्हणजे थीटाला, त्या डिस्प्लेसमेंटला, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला बाहेर काढलं. त्याला इक्वेशन 3 म्हटलं. इक्वेशन 1, 2, 3. आता इथपर्यंत आले. आता फोर्थ स्टेप कुठली आपण काय बघतोय ॲसिलरेशन बघतोय, बरोबर. ॲसिलरेशनमध्ये मग ऑसिलेशन करतोय म्हणजे इन लिनियर फॉर्म. अँड वी नो दॅट इन लिनियर फॉर्म A इज इक्वल टू -ω²x. कारण आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा. डायरेक्टली तर टी नाही घेऊ शकत आपण, बरोबर. मग टी नाही घेऊ शकत तर मग फ्रिक्वेन्सी घेऊ शकतो का नाही. फ्रिक्वेन्सी पण नाही घेऊ शकत, कारण आपण काय बघतोय अँग्युलर बघतोय. मग लिनियरमध्ये काय बघणार आपण ω². ओके. मग A इज इक्वल टू ॲसिलरेशन इज इक्वल टू -ω²x. मग हे आलं इथपर्यंत मायनस. मग त्याचं लिनियर इक्वेशन काय d2x/dt स्क्वेअर x इज इक्वल टू -ω²x.
हे दोघं इक्वेशन बघा, फक्त हे अँग्युलरमध्ये आणि हे कशामध्ये, लिनियरमध्ये. मग दोघं कम्पेअर तर होऊ शकता. सिच्युएशन सेम असतात, फक्त लिनियरमध्ये काय असतं, स्ट्रेट लाईन, आणि अँग्युलरमध्ये सर्क्युलर. ओके, त्याच्या डेफिनेशन सेम असतात, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असेल ना, लिनियर मोशन, अँग्युलर मोशन, ट्रान्सलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन. ओके, त्याचे फक्त काय चेंजेस होतात. ओके, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन सेम, फॉर्म्युले सेम, SI युनिट सेम, CGS युनिट सेम, सगळं सेम. फक्त चेंजेस काय होतात, वर्ड चेंज होतात, लिनियर अँग्युलर, लिनियर अँग्युलर. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, ω² = mb. फक्त हे दोघं इक्वेशन काय केले, कम्पेअर केले. कम्पेअर केल्यानंतर ω काय आलं, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, ω = mb/i इन स्क्वेअर रूट. मग आपल्याला टाईम पिरियडचा फॉर्म्युला माहितीच आहे. टाईम पिरियडचा कोणता येतो, T = 1/f हा येतो. पण इथे f काय घेतला आहे का आपण, नाही, आपण तो ω घेतला आहे. मग ओमेगाची व्हॅल्यू जस्ट पुट केली आणि तो टाईम पिरियड आला 2π√i/mb. काही डाऊट आहे ह्या डेरिवेशनमध्ये, याच्या आधीच्या डेरिवेशनमध्ये, नाही. मग की न्यूमेरिकल घ्या आपण. का बोर झाले, नाही ना. A bar magnet, 3 मार्क्स न्यूमेरिकल आहे. A bar magnet of movement, a bar magnet, a movement 7.5 am square, 7.5 am square. Okay, experiences a torque of 1.5 into 10 raised to -4 Newton meter. When place incline at 30 degree, in a uniform magnetic field, find the magnetic induction of the field. आता इथे बघा मॅग्नेटिक मुवमेंट दिलेलं आहे. ओके, मॅग्नेटिक मुवमेंट किती दिलेलं आहे, फर्स्ट m = 7.5. अजून काय सांगितलं त्यांनी, टॉर्क ॲक्ट होतोय, फोर्स म्हणजे टॉर्क = 1.5. थिटा दिलेला आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड. मग कुठला फॉर्म्युला येईल सांगा बरं, कुठला फॉर्म्युला येईल, फर्स्ट, राईट. टॉर्क = mb sin थीटा. आपल्याला काय हवं आहे, बी पाहिजे. बी ॲज इट इज तिथेच ठेवा, बाकीच्या सगळ्या टर्म इकडे काय होतील, शिफ्ट होतील, म्हणजे m sin थीटा. काय तो बी, सगळ्या व्हॅल्यू पुट करा. टॉर्क आहे आपला 1.5 into 10 raised to -4 अपॉन 7.5 into, आता साईन काय आलं, 30. साईन 30 काय आहे, 1/2.5. 1.5 into 10 raised to -4 अपॉन 7.5 into 1/2 घेतलं तरी चालेल किंवा 0.5 घेतला तरी चालेल.
आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय आहे? टेस्ला. येते सॉल्व करता. 15 1 जा 15, 15 3 जा 75. ओके, डिजिट शिफ्ट करू 10⁻⁴ घेऊन. 10⁻⁴, 10⁻⁴ गेट कॅन्सल होईल, म्हणजे 15/75. हा 2 इकडे डिवाइड आहे, तो वरती जाऊन काय होईल? ओह सॉरी, ठीक आहे. 2 वरती शिफ्ट होईल, म्हणजे 2 डिवाइड बाय 5 इंटू 10⁻⁻⁴ टेस्ला. काय येईल मग 2 डिवाइड बाय 5? काय आलं? राईट, 0.4 इंटू 10⁻⁴. बट टेस्लामध्ये तर म्हणजे एक डिजिट शिफ्ट करायचं, म्हणजे ते 10⁻⁵ पाहिजे. म्हणजे किती येईल मग? 4 इंटू 10⁻⁻⁵. काय आलं? मॅग्नेटिक फील्ड मोस्ट ऑफ 10⁻⁵ मध्येच आली पाहिजे. 3 मार्क्स. एक होमवर्कला देऊ, बघता सॉल्व करता आलं तर ठीक, नाही तर मी सांगेलच. अ शॉर्ट बार magnet place with its axis at angle 30 degree with a uniform external magnetic field is 0.25 Tesla. Experiences a torque of magnitude equal to 4.5 into 10⁻⁻² joule. What is the magnitude of magnetic moment of the magnet? आता इथे मॅग्नेटिक फील्ड किती दिलेली आहे? 0.25. अँगल किती दिलेला आहे? 30. काय कॅल्क्युलेट करायचं आता? एम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, काय फॉर्म्युला येईल मग? एम ॲज इट इज तिथेच ठेवा, बाकी सगळ्या व्हॅल्यू. टॉर्क बी साइन थीटा. ॲन्सर सांगू का तुम्हीच सांगणार उद्या? ठीक आहे. काय काय बघितलं आज? काय कोण सांगेल मग? फर्स्ट, मॅग्नेट कुठून सर्च झालं? मॅग्नेट कुठून शोध लागला त्याचा? BC. कुठल्या कंट्रीमध्ये? ग्रीसमध्ये. मॅग्नेशिया नावाचे जो काही माणूस होता त्याला, बरोबर. त्याच्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय? त्याच्या लाईन्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे तर काय त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं? मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नॉर्थ साईडला कुठले असतात? निगेटिव्ह, आउटसाईड, आणि साऊथला इनसाईड अँड पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट होऊ शकतो का? नाही. का?
कारण की त्याचे किती पण छोटे पीसेस केले तर काय होतं, नॉर्थ अँड साऊथ साईड होते. नॉर्थ नॉर्थ असल्यावर काय होतात ते मॅग्नेट, रिपल होते आणि नॉर्थ अँड साऊथ असल्यावर अट्रॅक्ट होते. बरोबर. नेक्स्ट काय बघितलं, मॅग्नेटिक मुवमेंट, टॉर्क ॲक्ट होतो. किती, मग टॉर्क काय आला होता आपला, टॉर्क इज इक्वल टू एम बी साईन थिटा. एम बी साईन थिटा. मग टॉर्क काय आहे, त्या मॅग्नेटवर ॲक्ट होणारा फोर्स इन अँग्युलर फॉर्ममध्ये. बरोबर. एम काय आहे, मुवमेंट, मॅग्नेटिक मुवमेंट. बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो त्याला आपण काय म्हटलं आहे, साईन थिटा. बरोबर. नेक्स्ट त्याच्या पुढचं डेरिवेशनमध्ये काय बघितलं आपण, पोटेन्शियल एनर्जी. राईट. मग आपली पोटेन्शियल एनर्जी काय आली होती, यू इज इक्वल टू मायनस एम बी कॉस थिटा. बरोबर. मग त्याच्यामध्ये फर्स्ट केस अँगल कुठला घेतला होता, 0, कॉस 0 1 आला. मग आपलं इक्वेशन काय आलं होतं, पोटेन्शियल एनर्जी यू इज इक्वल टू मायनस एम बी. मायनस एम बी आलं म्हणजे तो टॉर्क कसा आहे, स्टेबल आहे आणि कसा आहे, मिनिमम. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट अँगल कुठला घेतला होता, 180. कॉस 180 किती आहे, -1. मायनस मायनस प्लस होऊन पोटेन्शियल एनर्जी किती आली होती, यू इज इक्वल टू एम बी. पॉझिटिव्ह आली म्हणजे तो मॅग्नेट कसा आहे, अनस्टेबल आहे आणि मॅक्झिमम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अँगल घेतला होता 90. कॉस 90 0 आला होता. 0 आला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, कॉन्स्टंट. आणि देन ग्राफ रिप्रेझेंट आपण बघितलाच होता. बरोबर, साईन वेव्ह आली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं, मग टाईम पिरियड. बरोबर. त्या बार मॅग्नेटचा टाईम पिरियड इन अँग्युलर फॉर्ममध्ये. सो टी इज इक्वल टू काय आलं होतं, मग 2 पाय अंडररूट आय अपॉन एम बी. सिग्निफिकन्स जर सांगितले तर 2 पाय काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एम काय आहे, मूवमेंट. एम बी. बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, समजलं. काही डाऊट आहे, काही डाऊट्स असतील तर लगेच क्लिअर करायचे. ओके, ठीक आहे.